माझे नाव संतोष हनुमंत काटवटे. आपला शेळी पालन धंदा आहे, व्यवसाय आहे. हा. आता ते शेळ्या रोज घेऊन जाता का डोंगराला? रोज चारा आपल्या शेळ्या डोंगरात असते वर चारा. होय. डोंगरात किंवा आपलं खाली असं रान रिकामं झाली की ना उसाच्यांची हा हा. खाली असलं चारा असतो शेळ्या. बरं बरं. आता बिबट्याचं काय दिवसाचं पण त्रास होते? बिबट्याचं प्रमाण वाढलंय. हा नावांना पैदा जास्त झाल्यामुळे बिबट्याचं प्रमाण जास्त झालंय. आणि शेळ्या जर चारा गेलं हा. तर बिबट्या दबा धरून बसतो, तो शेळ्यावर हल्ला करतोय. म्हणजे दिवसाचं पण हल्ला कर? दिवसाचा बी हल्ला करतो, शेळ्या चारताना हा. हल्ला करतोय. 2-3 आमच्या शेळ्या धरल्या त्या. आणि याच्या अगोदर 5-6 शेळ्या धरलेल्या आहेत. मग भरपाई काय मिळाली का नाही? भरपाई आपले वन खात्याकडून निम्म्यातले पंचनामा करून आपल्या निम्म्यार्थी भेटली. आता ह्याच्या अगोदरच्या शेळ्यांचे ह्याच्या अगोदर काय भेटत नव्हते? नव्हती अजिबात. आता शेळ्या जर धरली तिकडे ती हा. लंपासच करतो, म्हणजे काही पुरावा ठेवत नव्हतं. ठेवत त्यामुळे काय भरपाई आम्हाला भेटली नव्हती पहिले. आता दरवाज भरपाई भेटते. म्हणजे वन खातं पण मदत करते, करत नाही असं नाही? थोडीफार आपली मदत करते. बरोबर. म्हणजे तेवढं पण आपलं समजा 20,000 शेळी जर गेली असली हा. तर आपलं 10,000 रुपये रक्कम मिळते. निम्म्यार्थी देते. मग तेवढं तरी आपले हा करते. मदत होत्या. मग आता आणि इकडे घरापाशी येते काय बिबट्या कुठं? घरापाशी आपल्या ज्या पाठीमाग शेळी पालन होतं हे आपल्या घरात पाठीमाग पहिलं आता तिथं होतं, तर तिथं 1-2 वेळा असे नेलेले आहेत बिबट्या. नेले. म्हणून आता भ्या झाल्यामुळे तुला अलीकडे आपल्या घरापाशी तिथं केलंय. पण इथं केलं असताना इथं सुद्धा आपलं एक बोकड नेलेलं आहे त्याने. होय. पाठीमागं बारक बोकड. हा बारक का मोठं होतं? मोठं होतं, 15 किलो होतं. होय. ते आपलं नेलंय. हा हा हा. मग आता तेवढ्यासाठी इकडं सेफ्टी बांधायला बांधायचं चालेल, आपली जाळी बिळी मारून आपल्या इथं चांगली व्यवस्था करायची त्यांची. करायचं. इथं पण वरती पण येतो म्हणते कोंबड्या जाळ्या हो, आहेत. इथं वसंत बाबर तसं भैया बाबर यांच्या वस्ती सुद्धा घेतोय. 2 वेळा कोंबड्या नेल्या होत्या त्यांच्या बी. कोंबड्या चांगलं मोठं नेली. हा. आणि ते सारखा इथं असतो बिबट्या. ते वहिनी पण म्हणते काहीतरी जाळ्यापाशी येते संध्याकाळचं कोंबड्या मध्ये आपल्या जाळ्यापाशी येतो सारखा बिबट्या. कोंबड्या जाळ्या. कोंबड्या जाळ्यापाशी कायम स्वरूपी बघा इथं बिबट्या आहे. काय बघ तिकडं डोंगर लागला, डोंगरानंतर वरती झाडे असल्यामुळे डायरेक्ट बिबट्या खाली येतो इकडे. बरोबर आहे. दाडा नाही जास्त आणि उसाचं प्रमाण जास्त आहे ना इकडे, हम्म. त्यामुळे बिबट्या खाली येतो इकडे बसतो. बरोबर. तुम्हाला काय वाटते आता? काय वन खात्याला काय सांगाल तुम्ही? वन खात्याला एक विनंती की आपल्या लवकरात लवकर आपल्या बिबट्याचा बंदोबस्त करावा. पिंजरे लावावे आणि आपले दुसरे बिबट्याने आपलं सोडावा. बरोबर. कारण लहान मुले आहेत, त्याच्या सुद्धा मागे पुढे जर समजा अटॅक करण्याची शक्यता जास्त आहे. कारण हे आपलं राहतोय ते आपण. हो. थांबा आता. बुवाई काय केलंय हो कुत्र्याला? हे बिबट्यापासून बचाव करण्यासाठी ह्याला खिळ्याचा बेल्ट लावलाय, हा जेणेकरून जर हल्ला केला बिबट्यानं हा. तर हे नरड आहे ते तिथे नरड ह्याच्यावर हल्ला करतो या गाठ्यावर. बर. त्यामुळे आता खिळ्याचा बेल्ट लावलाय. खिळ्याचा बेल्ट लावल्यामुळे त्याला धरता येत नाही, काय नाही. पकडा येत नाही हो, अजिबात पकडायचं नाही. त्यासाठी ह्याच्या माग लागलं होतं काय? हो, ह्याच्या बी लागलं माग. होय. ह्याच्या 1-2 वेळा हल्ला झालेला आहे. मला खिळ्याचा बेल्ट लावल्यापासून ह्याच्या हल्ला करू शकत नाही, काय नाही. हा हा. हल्ला करायला लागला की खिळा येते त्याच्या आत घुसते, त्यामुळे हल्ला करत नाही, काय नाही. बरोबर. 2-3 वेळा वाचलेला आहे. वाचले. बाकीचे बी कुत्रे 2 कुत्रे आहेत ना हो, आपले, बाकीचे दुसरे 2 कुत्रे त्यास मी लावले. त्याच मी लावले. कारण रानात गेलं की शेळ्या चरताना काय होतंय, हा. बिबट्या दबा धरून बसून हल्ला करतोय. बरोबर. त्यामुळे खिळ्याचं बेल्ट लावल्यापासून फरक आहे. फरक आहे. बरोबर. चांगली आयडिया आहे. काहीतरी आता आपल्याला बी बेल्ट लावायची गरज आहे ना, म्हणजे बरं हो. काही दिवसात आपल्याला बेल्ट लावायची काही गरज नाही, म्हणजे कारण परिस्थिती झाली तशी. हो झाली. लय बिबट्या त्रास आहे. हो. ते इथं बिबट्या कुठं बसला होता? बिबट्या लिंबाच्या झाडाखाली बसलेला. हा. पलीकडे त्या वहिनी तिथं बॅटरी पाडली रातची. त्या खिडकीत. हा, खिडकीतनं बॅटरी पाडली बघा तिथे. हा हा. रात्री 8 वाजता बिबट्या दबा धरून बसल्या. बर. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आमची लहान लहान मुलं रात्रीची इकडे तिकडे शेजारी अभ्यास करायला जाते किंवा दुकानात जाते ती, हा. तर त्याची भीती आहे. कारण आता बाहेर कसं झालंय, बाहेर आपण बघतोय आता तर लहान लहान मुलांच्या सुद्धा बिबट्या अटॅक करू शकतो. बरं. लहान लहान मुलं जाते त्यांच्या सुद्धा अटॅक करण्याची शक्यता आहे. पण आपल्या एवढेच की वन खात्याला विनंती आहे की आपली त्यांनी लवकरात लवकर आपल्या बिबट्याचा बंदोबस्त करावा. लहान लहान मुलं आहेत, शेळ्या आहेत, त्यामुळे आपलं त्यांनी पिंजरा लावून आपली बिबट्याची बंदोबस्त त्यांनी करावा. बरोबर. नमस्कार. तसं पाहिलं तर बिबट्याचा वहिवाट हा सगळीकडेच प्रामुख्याने आढळून येत आहे, खास करून ग्रामीण भागामध्ये. आज प्रत्येकाच्या घरोघरी म्हणजे घरासमोर बिबट्या आलेलेच आपण ऐकत आहोत. आज आमच्या इथंही कुत्र्याच्या वासाने या पिंजऱ्यामध्ये कुत्र्याला डांबून ठेवण्याची वेळ आलेली, त्याच्या वासाने बिबट्या ह्या पिंजऱ्याजवळ येऊन जातोय. कुंत्र भुंकायला लागलं की समजून जातोय आम्ही सर्वजण की बिबट्या आलाय, आणि बाहेर येऊन पाहिलं तर त्याचं वास्तव्य आढळून येत आहे.
रात्रीचंच कुत्रं भुकल्यानंतर आम्ही लाईट लावून दरवाजा उघडला तर या ठिकाणी जाळ्याभोवतीने बिबट्याचं अस्तित्व आम्हाला आढळून आलं. धडपडत होता तो पिंजऱ्याभोवती. कोंबड्या पण असतात ना? परंतु आमच्या चावल लागताच तो तिथून पळून गेला. बरं. कोंबड्या वेचच असते ह्याच्यातच? हो, कोंबड्या पण याच ठिकाणी असतात. कोंबड्या पण ओरडायला सुरुवात होती. तुम्ही कुठनं बघितला होता बिबट्या? इथनं? त्या घरातून दरवाजा उघडून इकडच्या घरात? बर बर. मग आता काय सांगशील वन खात्याला तू? वन खात्याला एवढंच सांगणं आहे की बिबट्यांच्या अस्तित्वामुळे सर्वसाधारण लोकांच्या जीवनशैलीवरच परिणाम झालेला आहे, खास करून शेतकऱ्यांच्या. बरोबर. तर त्याचा बंदोबस्त होणं खरंच खूप गरजेची बाब होती. तर अशी परिस्थिती आहे मित्रांनो, गावाकडं एवढा बिबट्याचा त्रास आहे की माणसं अक्षरशः वैतागून गेले. 3-4 महिन्यापूर्वी आमच्या पण दारात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केला होता आणि ते कुत्रं पळवून नेलं बघा त्या बिबट्याने. तर असं इकडं गावाकडं तर लोक मागणी करायला लागली ते वन खात्याला की त्या बिबट्याचा लवकरात लवकर काहीतरी बंदोबस्त करावा, कारण लयच बिबट्याचं प्रमाण इकडं वाढलंय. व्हिडिओ करण्याचा एकच हेतू होता की गावाकडच्या लोकांना बिबट्यामुळे काय काय अडचणी येतात, त्यांच्या जीवनावर काय परिणाम होतोय ते दाखवायचं होतं.